नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी या ठिकाणी जे महाराष्ट्राचं पुणे कनेक्शन या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी मनीषा ज्या वाघमारे आहेत त्यांच्या शेजारी आपल्यासोबत आहेत आणि त्यातील या ठिकाणी जर आपण पाहिलं त्यांची देखील फसवणूक या ठिकाणी झाली आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी त्या स्वतः आहेत. ताई, काय सांगाल नेमकी कशा स्वरूपाची तुमची ही फसवणूक झाली? माझ्या मुलगा म्हणजे एलिजिबल होता नीट, तर थोडे कमी मार्क होते त्याला. मी बऱ्याचशा कॉलेजमध्ये गेले होते, हे नका करू. कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन मिळाला तर हे आमच्या शेजारी राहणारे जे आहेत मॅडम, त्या म्हणाले मी इथं असं केलेलं आहे एक ॲडमिशन, बघा तुम्ही तिथं जाऊन बघा होतं आहे का. ते गगन तिवारी, संजीव तिवारी यांनी ॲडमिशन केलं तिथं, पण ते 1 वर्षांनी 2 वर्षांनी आमच्या लक्षात आलं ते ॲडमिशन नाही झालेलं, आमच्या संघ फ्रॉड करतात ते. तर आम्ही त्यांना मागणी केली की आमचं कॅन्सल करा आणि पैसे परत द्या ना. ते अजूनपर्यंत पैसे दिले नाही आणि सगळे RTGSनी व्यवहार आहेत. तर तुम्ही काय त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर तुमचे पैसे? रोज करतोय आणि ह्या मॅडम सुद्धा म्हणजे बोलायच्या त्यांना की त्यांचे पैसे द्या म्हणून. ते जे ज्यांना तुम्ही पैसे दिले त्यांचे आणि यांचे काही संबंध ते आर्थिक की त्या पैशातून यांना काही मला नाही पैसे? माहिती ते त्यांचं. खरं तर हा तुमच्या कष्टाने कमवलेला हा तुमचा संपूर्ण पैसा आहे आणि तो तुम्ही त्यांना दिला, तर त्या प्रकरणी तुम्ही पोलीस कंप्लेंट वगैरे काही केली होती? नाही केली. आपण जर पाहिलं तर या देणार होते ठिकाणी पैसे आणि परीक्षा पण होणार होती म्हणून आम्ही काहीच केलं नाही. ती परीक्षा झाली का? ज्या परीक्षेसाठी नाही झाली. कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन देतो असं सांगितलं? केस कॉलेज ग्वालियर, पार्थ एज्युकेशन. संजीव कुमार तिवारी जो आहे तो पार्थ एज्युकेशन. किती किती रुपये तुम्ही त्यांना दिले होते आणि ते कशा कशा स्वरूपात दिले होते? ते RTGS स्वरूपात दिलेले होते आणि कॅश पण दिलेले होते. साधारण किती रुपये दिले होते? 8 लाख रुपये. 8 लाख. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर जे शेजारी आहेत या वाघमारे कुटुंबाचे, तर त्यांनी सांगितलं की त्यांच्या शेजाऱ्यांची देखील अशा स्वरूपातली फसवणूक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर पाहिलं तर डॉक्टर वाघमारे यांचं हे घर आणि त्यांच्याच घराला चिटकून असणारे हे दुसरं हा फ्लॅट आणि ह्या त्या महिला ज्यांची फसवणूक झाली आहे, त्या ताई ज्यावेळी आपल्याशी बोलत होत्या तेव्हा त्या सांगत होत्या की हा कष्टाचा पैसा आहे, रुपया जमवला आणि 8 लाख रुपये आम्ही जे आहेत ते ॲडमिशनसाठी दिले. ह्या वाघमारे कुटुंबातील जे आहेत मनीषा वाघमारे ज्या आरोपी आहेत या पेपरफुटी संदर्भात, त्यांचं ऐकून आम्ही 8 लाख रुपये ॲडमिशनसाठी दिले ग्वालियरच्या एका कॉलेजला, मेडिकल कॉलेजला. मात्र त्यांच्या मुलाचं जे आहे ते ॲडमिशन झाल्याचं या ठिकाणी नाही झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. अर्थात आपण मगाशी देखील दाखवलं, आता देखील आपण ह्या डॉक्टर संजय वाघमारे यांच्या घरी आहोत, म्हणजे मनीषा वाघमारे यांचे हे पती आहेत. आणि आता देखील जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सातत्याने आपण त्यांच्याशी त्यांच्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, बेल या ठिकाणी आपण प्रेस करतोय, मात्र आतून कोणत्याही स्वरूपाचा रिस्पॉन्स आपल्याला पाहायला मिळत नाही. मात्र या ठिकाणी आतमध्ये जे आहेत ते व्यक्ती आहेत, त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य असावेत आणि याच ठिकाणी CBIची जी आहे ती छापेमारी देखील झाली होती. या ठिकाणाहून इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस असतील किंवा वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळी कागदपत्र असतील या आर्थिक घोटाळ्यासंदर्भातची, ती या ठिकाणी बाहेर CBIच्या ताब्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. आणि अर्थातच त्यांनी त्यांच्या शेजाऱ्यांची देखील फसवणूक अशा स्वरूपात केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात काय अजून नवीन खुलासे आपल्याला पाहायला मिळतात, कोणती नवीन माहिती नेमकी समोर येते आणि याचे धागेदोरे अजून किती लांबपर्यंत जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह प्रथमेश तांबे, LS मराठी.